हॅलो 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 चालू कर ना. हॅलो हॅलो हॅलो. धावा संख्या झाली आहे 9 रन. रुपेश दुसरी ओव्हर घेऊन. लेग साइडला मारला आहे. कॉम्युनिटी सेक्शन मध्ये आनंद तुझं स्वागत. थँक्यू. थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. सगळे स्पॉन्सर्स, सगळे आयोजक. आणि हा नो बॉल दिलेला आहे. अंपायर्सने कॉल केला आहे नो बॉल. फ्री हिटचं गिफ्ट गणेश दादासाठी. पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल वरती फ्री हिट वरती स्टंपिंग आउट नाही. शुभ सनी. फ्री हिट गणेश दादासाठी. फ्री हिट अजूनही जिवंत. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल होता. अतुलच्या हातात. उत्कृष्ट थ्रो. 1 रन. संतुष्ट व्हावं लागेल. 1 मिनिट थांबायचे. 1 मिनिट थांबा. 9-11 काहीतरी गडबड वर्सेस झालेली आहे. बी ग्रुप जम्पर्स यांचा हा सामना. 9 वॉरियर्स. शुभम पांडे चला कंटिन्यू. आणि गणेश घाडीगावकर ओपनिंग करत आहेत. चला कंटिन्यू. पुढचा चेंडू. शुभमने फुल टॉस बॉल होता. कन्वर्ट करायचा प्रयत्न करत होता. मात्र 1 धाव संख्येसह त्याला संतुष्ट व्हावं लागेल. स्ट्राईक वरती गणेश दादा. 1 षटकार आतापर्यंत त्याने मारलेला आहे. फुल टॉस बॉल होता. परत एकदा मारायचा प्रयत्न. मात्र हेमंत याची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 1 धाव संख्या. आणि पुन्हा एकदा शुभम स्ट्राईकवर. फटकवलाय पुन्हा एकदा वरच्या टॉपला. 200 मीटर वर गेला. मात्र धाव संख्या 16 रन. एकही विकेट नाही. रुपेश आपली दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला आहे. 1 आणि 2. दुसऱ्या धावसंख्येला डायरेक्ट हिट होता. मात्र अंपायर कॉल्स नॉट आउट. आणि या विकेट साठी अतिशय प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि धाव संख्या झाली आहे 18 रन. 18 रन. एकही विकेट नाही. 2 ओव्हर 18 रन. 9चा रन रेट चाललेला आहे. करंट रन रेट इज 9 वॉरियर्सला टीम कडून खूप अपेक्षा. 9 वॉरियर्सचा 9चा रन रेट. अतुल तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत. गोळीच्या वेगाने नो बॉल आलाय. फ्री हिट होता. मात्र त्याचा फायदा घेऊ शकलेला नाही शुभम. शुभम त्यांचा सूर शोधताना. उत्कृष्ट अशी बॉलिंग अतुलची आतापर्यंत. 1 नो टाकला परंतु 2 बॉल सुंदर असे टाकलेले आहे ज्याच्यावरती एकही धाव संख्या आलेली नाही. सुंदर अशी बॅटिंग आतापर्यंत. बॅट चेंज करताना शुभम पांडे. आतापर्यंत उत्कृष्ट अशी बॅटिंग. पुढचा चेंडू वाईड. वाईड जरी असला तरी आतापर्यंत केवळ 2 धाव संख्या दिलेल्या आहेत आणि दोन्ही सुद्धा अवांतर आहेत. बॅटने रन अजून आलेला नाही आहे या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. अतिशय सुंदर असा यॉर्क टाकलेला आहे त्यांनी. 1 धाव संख्या. नो बॉल. नो बॉल वरती 1 रन एक्स्ट्रा. तिसरी ओव्हर चालू आहे आणि 1 रन. 23 रन झालेले आहेत. एकही विकेट नाही. एक Umpire, सावध सुरुवात what is the केलेली call? आहे दोन्ही बॅट्समनने. फ्री हिट.
23 धावसंख्या 23 फ्री हिट. फुल टॉस बॉल होता आणि हा उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली जीतने. जीतसाठी एकदा जोरदार टाळ्या. 5 रन आपल्या संघासाठी वाचवले जीतने. फ्री हिटचा फायदा घेत होते मात्र तो घेऊ दिला नाही. फुल टॉस बॉल वरती गणेश दादाने पुन्हा एकदा षटकार लावलेला आहे आपल्या टीम साठी. प्रत्येक मॅच मध्ये नो बॉल आहे हा. नो बॉल वरती 6 असल्यामुळे फ्री हिट. नो बॉल एक्स्ट्रा बॉल मिळालेला आहे. 6 रन मिळाले आहेत. 9चा 1 रन 7 रन मिळालेले आहेत गणेश दादा आपल्या टीम साठी. 31 रन तिसरी ओव्हर. परत एकदा फुलटॉस आणि फुलटॉस वर 6 मारलेला आहे गणेश दादाने. फुलटॉस वरती 6 मारून आपल्या टीम साठी एक उत्कृष्ट अशी बेस तयार केलेला आहे. चांगली अशी बॅटिंग केलेली आहे. 37 फॉर नो लॉस. आणि आउट झालेला आहे. शेवटच्या चांगली बॉलला- बॅटिंग केलेली आहे गणेश दादाने. एकदा गणेश दादाच्यासाठी जोरदार टाळ्या. सुंदर अशी बॅटिंग केलेली आपल्या संघासाठी गणेश दादाने. मला असं वाटतं त्याच्या टीमने एकदा जोरदार टाळ्या देऊन स्वागत करायचं त्याचं. परत एकदा पवेलियन मध्ये गुड बॅटिंग गणेश दादा. नाईस बॅटिंग. अंजय आलेला आहे आता बॅटिंग साठी. $37. 3 ओव्हर धावसंख्या 37 आणि पुन्हा एकदा बी ग्रुप जम्पर्सचे यंग बॉलर अतिशय तरुण तडफदार नुकतेच वयाची 18 वर्ष पूर्ण केलेले. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. सतेज नार यांचे आवडते चहिते बॉलर संदीप दादा. संदीप येताळ आपला पूर्ण अनुभव घेऊन बॉलिंग साठी सज्ज. फटकवलेला आहे. बॅटने रन येऊ लागले आहेत. शुभम पांडेच्या बॅटिंगने पुन्हा एकदा या मॅच मध्ये रोमांच वाढवलेला आहे. फुल टॉस हा फ्लॅट अंपायर सांगतात आपल्याला हा फ्लॅट काय होता. 4 होता 6 होता. 4 दिलेला आहे. फ्लॅट 4. मागच्या 3 मॅच शुभमची बॅट शांत होती. आता धावा वाहू लागल्यात शुभमच्या बॅट मधून. या शेवटच्या 5-6 बॉल मध्ये रनांचा पाऊस पडलेला आहे. सुंदरशी बॅटिंग चालली आता. वाईड बॉल. वाईड इज द कॉल. आणि हा बीट झाला होता. बीट नाही, नॉट आउट. ये एक्सपीरियंस Not out. बॉलर है गुरु. ये कमबॅक जरूर करेगा. येस. अनुभव अतिशय दांडगा त्याच्या मागे. आणि ही कॅच आणि हेमंत शुभम उत्कृष्ट पांडे. catch. शुभम पांडे मॅच मधून बाद झालेले आहेत. आउट झालेला आहे. आणि जरी आउट झाला असेल याचं आनंद साजरा करत असताना पुन्हा एकदा बी ग्रुप जम्पर्सच्या कपाळावर आठ्या, कारण की आलेला आहे आदी पाटील. 400 पॉइंटचा हा बॅट्समन. सुंदर अशी बॅटिंग आतापर्यंत झालेली आहे. एक चांगला पाया रचला गेला आहे. आणि पहिल्या बॉलवरती 6 याला म्हणतात एक्सपिरियन्स, अनुभव. कोणत्याही कंडिशन मध्ये येऊन चांगलीच बॅटिंग कशी करायची असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदी पाटील. आणि वाईड बॉल. फिल्डिंग मध्ये बदलाव. हेमंत गेला आहे आता पुन्हा एकदा. 53 वर 2 विकेट. 9 वॉरियर्स.
फुल टॉस बॉल होता आणि ही जीतने सुंदर प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या हाताला लागून बाउंड्री लाईन भेदला आहे या चेंडूने आदी पाटीलने आणि 6. एक जीवदान मिळालं असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, मात्र त्यांच्या बॅटमध्ये पॉवरच इतकी होती की जीत ही कॅच पकडण्यात जिंकले नाही. संदीप येताळ या ओव्हरमध्ये थोडे महाग पडलेत. 22 रन गेलेले आहेत त्यांच्या ओव्हरवर. 3 ओव्हरला 59, 2 विकेट. 4 ओव्हर ना, 4 ओव्हर 59, 2 विकेट. आता बी ग्रुप जम्पर हे पुढच्या 2 ओव्हरमध्ये रनांचा पाऊस कसा कंट्रोल करतात हे बघावं लागेल आपल्याला. सगळे टीमचे सिनियर मेंबर लगेच मला असं वाटतंय पुढचा बॉलर यायचा आहे. अंपायर्सला विनंती आहे की त्यांनी मॅच मध्ये इतका व्यत्यय येत असेल तर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी. सर्व मुभा आहे अंपायर्सला. आपले दोन्ही अंपायर्स, या दोन्ही अंपायरसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. दुपारपासून अतिशय उत्कृष्ट अशी अंपायरिंग चालू आहे. एक उत्कृष्ट बॉलर आणि त्याचबरोबर 2 उत्कृष्ट बॅट्समन ही कॉम्पिटिशन. फुल टॉस बॉल आणि हा 6. आणि फुल टॉस बॉलला ऑपॉर्च्युनिटी होती पण फिल्डर कडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही आणि हा षटकार. आणि अर्बन स्मॅशर्स वर्सेस 9 वॉरियर्स पुढचा सामना. पुन्हा एकदा अंजयने मारलेला आहे आणि गेलेला आहे चौका. चौका गेलेला आहे सनी. 69 for 2. धावांचा पाऊस तसाच चालू आहे. पुन्हा एकदा फटकवला आहे, मात्र कॅच सुटलेली आहे. एक मुश्किल कॅच सुटली, एक साधी कॅच सुटली. कॅच मात्र सुटत आहे, बॅट्समन मात्र टिकत आहे. बी ग्रुप जम्पर यांनी या ओव्हरमध्ये 2 ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या होत्या, परंतु त्यांना फिल्डर कडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. आदी पाटीलच्या बॅटिंगला फिल्डरची साथ. सनी त्याचा चौथा बॉल घेऊन वाईट बॉल. प्रेशर. 2 विकेटवर 71 रन. आणि हा रनआउटची संधी, मात्र सनीचं लक्ष नाही. सनीचं लक्ष नाही आणि इथे झालेला आहे. इथे कोण बाद झालेला आहे? इथे बॅट्समननी केलेली आहे आत्महत्या. पण कोणत्या बॅट्समननी? मला तर वाटलं दोघांनी 2 रन धावलेले आहेत पण एकही रन कंप्लीट नाही केलेले. दोघेही आउट होण्यासाठी धावत होते असं वाटत होतं मला. आणि इथे बांगलादेश क्रिकेटचा उत्कृष्ट असं उदाहरण तयार करत असताना आदी पाटील आणि अंजय एक नक्की जाऊ झाला आणि अंजयला आउट दिलेला आहे. अंपायरने धावबाद केलेला आहे. चांगला बॅट्समन करत होता अंजय, मात्र आउट झालेला आहे. पण अंजयने एक 0 धावसंख्या बॉल मध्ये जास्त धावांची. आताची धावसंख्या 1 रन आहे का 0? एक सेकंड 0 धाव. आताचा रन नाहीये, 0 धाव. 2 बॉल बाकी आहेत आणि स्ट्राईकला आदी पाटील. रन 3 विकेट. आणि हा 6 मारलेला आहे आदी पाटीलने. उत्कृष्ट अशी बॅटिंग करते आदी आपल्या टीम साठी. आदी पाटील 77 रन 3 विकेट. पुन्हा एकदा फटकवलाय जोरात, मात्र बाउंड्रीला अतुलच्या हातामध्ये बॉल आणि केवळ 1 धावसंख्येसह ओव्हर संपलेले आहे. आणि ओव्हर अंती धावसंख्या आहे 78. 3 विकेट 78 रन. कुठेतरी वाटलं होतं की या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल करतील बी ग्रुप जम्पर्स, पण ऑपॉर्च्युनिटी क्रिएटही झाल्या होत्या, पण समहाव त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. आणि या सगळ्यामध्ये नॉन स्ट्राईकला आहे जयदीप जेडी. आधी ते सिंगल होते, आता त्यांची झालेली आहे लग्नाची जोडी.
जयदीप यांचं सुद्धा लग्न झालेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि शुभेच्छा देऊया आपण जयदीपसाठी. लग्नानंतर मंडपानंतर डायरेक्ट क्रिकेटच्या मैदानात त्यांचं आगमन झालेलं आहे आणि जी ऑफर इतर प्लेयर्ससाठी आहे तीच त्यांच्यासाठी सुद्धा उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज झाल्यास त्यांना एक पॅकेज देण्यात येईल. हनीमून पॅकेज. पाली, तलाव पाली. शिवानंद पुढे येऊन मारायचा प्रयत्न केला. फुल टॉस आणि हा 6. शिवानंदच्या पहिल्या बॉलला 6. सनी थोडेसे फील्ड मध्ये बदलाव करत आहेत आणि धावन. सनीने कॅप्टनला पुढे घेतलं आहे फिल्डिंग मध्ये. नो बॉल, नो बॉलवर एक धावसंख्या समाप्त. दुसरी आणि हा आउट झालेला आहे. जयदीप आउट झालेला आहे. एकही बॉल न खेळता जेडी आउट. पुढचा बॅट्समॅन आला आहे आनंद. आनंद आलेला आहे नॉन स्ट्राईकला. आनंद तिवारी बॅट्समन ऑन नॉन स्ट्रायकर एंड आणि धावांचा पाऊस Ball. तसाच सुरू आहे. एक मिनिट. चला ओके. शिवानंद पुढचा चेंडू आपल्या संघासाठी. 86 रन्स, 4 विकेट डाऊन. आणि एक रन आनंद स्ट्राईकला. शिवानंद बॉलिंग मध्ये. शेवटचे 3 बॉल, 87 रन्स, 4 विकेट. फुल टॉस बॉल घेतला होता मात्र एक धाव. आणि आदिप पाटील स्ट्राईकवर. टीम मध्ये उत्साह. सतेज यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन. नो बॉल फटकवलाय आणि 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 नॉट आउट. बॉल काउंट झाला असता मात्र त्यात यशस्वी झाले नाहीत. आउट करू शकले नाहीत. फ्री हिट. अंपायर फ्री हिट. सुंदर असा फटका. आदी पाटील ज्यासाठी ओळखले जातात, ज्यासाठी त्यांच्यावरती एवढी मोठ्या पॉइंटची बोली लागते, त्या गोष्टीवरती ते उभे आहेत. त्यांनी दाखवून दिले की का माझ्यावरती एवढी मोठी बोली लागते. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मारलेला आहे. एकशे 1 रन्स बनवले आहेत. सुंदर अशी बॅटिंग. आदी पाटील यांनी सुंदर अशी Highest बॅटिंग run केलेली आहे. या टुर्नामेंटचे 101.
मोरे, विशाल मोरे यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. विशाल मोरे, विशाल मोरेकडून इथून पुढे कोणत्याही बॅट्समनने सलग 3 सिक्स मारल्यास 500 रुपयाचं बक्षीस आणि 3 विकेट घेतल्यास 500 रुपयाचं बक्षीस. इथून पुढे सर्व मॅचेससाठी विशाल मोरे यांच्याकडून ही घोषणा आपल्यासाठी भेट एक आव्हान दिलेलं आहे विशाल मोरे यांनी. एकदा विशाल मोरे याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. प्रत्येक वेळेस मॅच मध्ये रोमांच आणण्यासाठी ते काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असतात, आपल्या प्लेयर्सचं प्रोत्साहन मनोबल वाढवत असतात. थँक्यू विशाल. अंपायर्सला पाणी वगैरे द्यायचं आहे, कोणीतरी एक बॉटल द्यायची आतमध्ये अंपायरसाठी. लगेचच पुढचा सामना सुरू करायचा आहे. नाइन वॉरियर्स वर्सेस बी ग्रुप जम्पर्स. बी ग्रुप जम्पर्सचे जीत स्ट्राइक वरती आहेत आणि यश नॉन स्ट्राइकला. पाहूया जीत आपल्या टीमसाठी जीत खेचून आणतोय का, आपल्या टीमसाठी 2 पॉइंट्स मिळतायत का. हे 2 पॉइंट खूप महत्वाचे असणार आहेत इथून पुढे. पहिलं षटक आपल्या टीमसाठी घेऊन येतोय साहिल. पहिला चेंडू आणि हा वाइड बॉल. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन साहिल द ओजी. नो बॉल. साहिल द ओजी आपल्या टीमसाठी जीवाची बाजी. फुल टॉस घेतलेला आहे जीतने आणि 6 फ्री हिट वर 6 मारून जीतने सुरुवात केलेली आहे. टीम मध्ये उत्साह, आनंदाचं वातावरण. सुंदर अशी बॅटिंग जीत कडून. आणि हा डॉट बॉल. एक 6 खाल्ल्यानंतर एक चांगला बॉल टाकताना साहिल ओजी. फुल टॉस बॉल कव्हर करताना 1 रन. साहिल ओजी आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय असं म्हणायला लागेल. साहिल साठी साऊंड वाल्याने AGOG हे गाणं लावावं अशी विनंती मी करतोय. फिल्डिंग मध्ये बदलाव. फुल आणि सुंदर अशी कॅच. गाणं लावायची वेळ आली आहे, लावा गाणं. आणि हा विकेट नाही. सुंदर अशी स्टंपिंग करायचा प्रयत्न केला होता गणेश दादाने. सुंदर अशी फिल्डिंग, मात्र विकेट नाही. आतापर्यंत चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. महत्वाचा विकेट घेतलेला आहे. आणि 6 मारायला आहे. 6 ने या ओव्हरचा शेवट केलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 15 15.
आणि साऊंड मध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक काहीतरी युनिक गाणं लावायची मी विनंती करतो. साऊंड डिपार्टमेंटचे अध्यक्ष संदीप दादा यांनी ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घ्यावी, माफ करा नाजूक हातात घ्यावी. आणि सतेज बॉलिंगला आहे. सतेज लगेच सुरू करायचंय. अंपायरचा कॉल आहे की लगेच चालू करा. अंपायर्स पेनल्टी सुद्धा लावू शकतात त्यांना असं वाटल्यास. सतेज पहिला चेंडू आपल्या टीमसाठी. थांब कृपया बॉलिंग करत असताना साऊंड लावू नये. बॉलिंगच्या वेळेस नको. पुढचा चेंडू वाईड बॉल. बॉल खाऊ नका असा कॉल आला आहे. कृपया आपण भोजन दिलेलं आहे ते खावं. आणि हा नो बॉल. फ्री हिट. फुल टॉस बॉल होता आणि एक धाव संख्या. आनंदी अशी भूमिका. 3 बॉल 19 रन. आणि 6. हो 100% प्रयत्न 0% यश. उत्कृष्ट असा षटकार जीत यांच्या फलंदाजीतून. मला असं वाटतं जीतसाठी इथून पुढे जीतेंगे हे गाणं लावावं. 4 बॉल 25 रन 1 विकेटचं नुकसान. वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू. फोर दिलेला आहे. या बॉलला जर परत 6 मारला तर जिनेश कडून 1000 रुपये. जिनेश कुठे? जिनेश कुठे आहे? सनी आपल्या भावनांवरती कंट्रोल करा. सनी कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जिनेश यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. 2 ओव्हर 38 धावा 1 विकेटचं नुकसान. 4 ओव्हर मध्ये 64 रन हवेत. बी ग्रुप जम्पर्सला जिंकण्या सतीश हिंदूराव. सुंदर असा पहिला बॉल. 1 धाव चोरलेली आहे. विकेट घेण्याचा चान्स होता मला वाटत नाही. आणि 6. षटकार. 2 बॉल 45 धावा. नो बॉल. कृपया बॉलिंग करताना कोणी मध्ये बोलायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती. आणि हा फ्री हिट होता. फ्री हिट वरती कॅच घेतली होती. जीत यांना जीवदान. अतिशय चांगली मॅच चालू आहे. नो बॉल. 3 बॉल 48. पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट. मला मोरे यांना विचारायचे 3 नोला पण 500 रुपये बक्षीस आहे का तुमच्याकडून?
फ्री हिट आहे आणि आउट नाहीये. स्टंपिंग नसतो फ्री हिट वर. 4 त्यामुळे- बॉल 49 धावा. आउट झालेला आहे. शुभमने थ्रो मारलाय. शुभम सगळ्यांच्या हात वर. चला नेक्स्ट बॉल. 5 बॉल 49 धावा. 1 टू गो. आणि मिसफिल्डचा फायदा घेताना आणि 2 रन मिळालेत. ओव्हर झालेले आहे आणि ओव्हर आणि ती धावसंख्या झाली आहे. 2 रन ना आताचे. अंपायरची वाद घालू नये. 51 रन 2 विकेट. 3 ओव्हर मध्ये 51 झाले आहेत आणि आता परत एकदा 3 ओव्हर मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे बी ग्रुप जम्पर यांच्यासाठी. बी ग्रुप जम्पर्सचे भूषण पांडुरंग पाटील ही मॅच पाहत असतील तर अतिशय आनंदी झाले असतील. गेल्या वर्षीचे बी ग्रुप जम्पर्स अजूनही गेम मध्ये आहेत. 3 ओव्हर 51 केलेले आहेत आणि 3 ओव्हर 51 चीच गरज आहे त्यांना आता. आणि सेट झालेले जीत आणि नुकते झालेले सनी. बी ग्रुप Bowler नाव आहे जम्परचे जयदीप. स्टार बॅट्समन सनी अंधार पडल्यावर आलेत. एक महत्वाची ओव्हर. पहिला बॉल आणि स्टंपिंगचा चान्स हुकलेला आहे. साहिल कांबळे यांच्याकडून स्टंपिंगचा चान्स हुकलेला आहे. पण चांगली बॉलिंग म्हणावी लागेल जयदीप यांची. जेडी. दुसरा बॉल सुंदर असा बॉल डॉट बॉल. जेडी यांची गाडी सुसाट. सुंदर अशी बॉलिंग जेडी. आणि वाईड बॉल पण टीम कडून चांगली बॉलिंग. दुसरा बॉल आणि ही कॅच संधी. सुंदर अशी कॅच. या कॅचची कृपया नोंद घ्यावी. साहिल यांनी एक कॅच एक स्टंपिंग सोडली होती मात्र सुंदर अशी विकेट घेऊन पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणून दिला आहे. साहिल यांनी एजी ओजी वरती डान्स करावा. साहिल एक स्टेप प्लीज. साहिल यांची एक स्टेप. साहिल यांनी नुसती कॅच पकडली नाहीये तर मॅच पकडली असं वाटतंय. साऊंड थांबवा. भावनांना आवर घाला. फुल टॉस बॉल. अजून हेमंत मिश्रा बाकी आहेत. हेमंत मिश्रा अजूनही बाकी आहेत. 4 बॉल 58 धावा. सुंदर असा बॉल आणि Dot ball. बीट झालेले आहेत हेमंत मिश्रा. 5 बॉल 58 धावा. शेवटचा चेंडू. अजूनही हेमंत मॅच मध्ये. एक धाव आणि ओव्हर झालेली आहे. ओव्हर आणि ती धाव संख्या 4 ओव्हर 59. 4 ओव्हर 2 चार ओव्हर ओव्हर. मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. बी ग्रुप जम्पर्सला 12 बॉल 43 रन. काहीही अशक्य नाही. 12 बॉल 43 आणि जीत अजूनही मॅच मध्ये आहे. बघू अजूनही जीत तो त्यांची जीत ओढून आणतोय का. रणांगणात लढतोय जीत आपल्या टीम साठी. 12 बॉल 43 धावा. आदी पाटील उत्कृष्ट अशी बॅटिंग करून आता बॉलिंगला आले आहेत. पहिला चेंडू फुल टॉस होता. एक धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेला पळालेले आहे. दुसरी धाव संख्या पूर्ण. उत्कृष्ट सहज. अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. 11 बॉल 41 रन. आणि बोल्ड. हेमंत मिश्रा बोल्ड झालेले आहेत. उघडी टाकलेली आहे. 10 बॉल 41 रनांची गरज बी ग्रुप जम्पर्सला जिंकण्यासाठी.
अतुल यादव अजूनही ही मॅच आणि पुन्हा एकदा चांगला बॉल स्टंपिंगचा चान्स पुढे येऊन मारायचा प्रयत्न केला आहे हातात सत्यजितची उत्कृष्ट अशी फिल्डिंग मात्र एक धावसंख्या चोरण्यात यशस्वी आणि जीत स्ट्राईकला बऱ्याच कालानंतर बोल्ड झाले आहे जीत सुंदर अशी बॅटिंग करून आदी पाटील यांनी सुंदर अशी बॉलिंग करत दोन महत्वाचे विकेट घेतलेले आहेत हेमंत मिश्रा आणि जीत चा मूड असला नसला तरी सुद्धा अतुलचा मूड आहे मॅच जिंकवण्यासाठी फुलटॉस बॉल होता मात्र कॅच ड्रॉप झालेले आहे कॅच जरी ड्रॉप झाली असली तरी संतुष्ट असतील कारण की सुंदर अशी बॉलिंग एक ओव्हर मध्ये धावसंख्या हवी आहे खूप 40 6 बॉल 40 पण काहीही अशक्य नाही मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो अतुल यादव हे स्ट्राईकला आहेत मॅच मध्ये आहेत 6 बॉल 40 काहीही होऊ शकतं पहिला बॉल सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे संघासाठी सुंदर अशी फिल्डिंग करताना कप्तान शुभम पांडे केवळ एक धाव वाईड बॉल सुंदर असा फटका दिलेला आहे बाउंड्री लाईनला बॉल मात्र एक धाव संख्या सुंदर असा फटका मिसफील्ड मात्र एकच धाव पुढच्या मॅचचा टॉस उडून घ्यायचा आहे बोल्ड झालेले आहेत शेवटचा बॅट्समन संदीप दादा मॅच क्लोज घेऊन जा क्लोज हॅलो आदित्य नागती यांनी लगेच टॉस साठी यायचं आहे अर्बन स्मॅशर्सचे कॅप्टन आदित्य नाटकी क्या प्लीज हा चला या लवकर नो बॉल आणि नो बॉल वर एक रन नो बॉल फ्री हिट अतुल साठी सुंदर असा फटका दिलेला आहे मात्र नो बॉल वरती कॅच आहे फ्री हिट आहे सुंदर अशी कॅच No घेतली ball, आहे सुंदर मात्र catch पकडलेले पांडे फ्री हिट पण अनफॉर्च्युनेटली फ्री हिट होता तो संदीप दादाने सिक्स मारलेला आहे शॉट मारला संदीप टीम साठी दादाने आपल्या 6 मारून आलेला आतमध्ये. मात्र मॅच संपलेली आहे